नमस्कार. आजच्या या विशेष सादरीकरणात खूप खूप स्वागत. आज आपण वनस्पतींच्या अंतर्गत रचनेचा म्हणजेच अगदी साध्या भाषेत सांगायचं तर त्यांच्या वास्तुकलेचा अतिशय रंजक पद्धतीने उलगडा करणार आहोत. वनस्पती कशा बनतात, त्यांच्या आत नेमकं काय दडवलेलं असतं, हे सगळं आपण आज या दृश्यांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कधी असा विचार केलाय का की कोणत्याही प्रकारचा हाडांचा सांगाडा नसतानाही एखादं महाकाय झाड शेकडो फूट उंच कसं उभं राहतं? खरंच हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कारच आहे. वनस्पतींचे जीवन आणि त्यांची रचना म्हणजे एक प्रकारची अत्यंत प्रगत अशी बायोलॉजिकल इंजिनिअरिंग आहे. बाह्य वातावरणातल्या भयानक संकटांचा सामना करत जिवंत राहण्यासाठी निसर्गानं वनस्पतींच्या आत अतिशय गुंतागुंतीचे आणि अचूक असे उपाय तयार करून ठेवले आहेत. तेच आज आपल्याला पाहायचे आहेत. आजचा आपला हा प्रवास एका छानशा ब्ल्यूप्रिंटसारखा असेल. आपण पाहणार आहोत वनस्पतींचा लपलेला पाया, त्यानंतर मुख्य 3 घटक म्हणजेच द बिग 3, मग रचनात्मक विभागांचे मॅपिंग आणि शेवटी परीक्षेच्या दृष्टीने काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे. विभाग 1. वनस्पतींचा लपलेला पाया. वनस्पतींचा मूळ आधार. आता ग्राउंड टिश्यू सिस्टम म्हणजे नेमकं काय? तर हा वनस्पतीचा सर्वात आवश्यक आणि मूलभूत पाया आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वनस्पतीचं सर्वात बाहेरचं संरक्षण कवच आणि आतल्या अन्न पाणी वाहून नेणाऱ्या नलिका थोड्या वेळासाठी बाजूला ठेवल्या तर उरलेला जो संपूर्ण मुख्य भाग आहे ना, तो याच ग्राउंड टिश्यू सिस्टमने बनलेला असतो. हाच वनस्पतीचा खरा गाभा आहे, जो खऱ्या अर्थाने तिला आकार देण्याचं काम करतो. विभाग 2. मुख्य 3 घटक. वनस्पतींचे जीवन चालवणारे प्रमुख पात्र. तर हा एवढा भक्कम पाया नेमकं कोण तयार करतं? यातलं पहिलं अतिशय महत्त्वाचं पात्र आहे पॅरेनकायमा. हे एक प्रकारे वनस्पतींचं जैविक कोठार म्हणजेच बायोलॉजिकल पॅन्ट्री आहे. ही सर्वात सामान्य, प्राथमिक आणि जिवंत ऊती आहे, जिची रचना अतिशय साधी असते. सेल्युलोजपासून बनलेल्या पातळ पेशीभित्तिका आणि पेशींमध्ये भरपूर मोकळी जागा हे यांचं वैशिष्ट्य. वनस्पतींसाठी आवश्यक असलेल्या अन्न आणि पाण्याचा साठा करणं हे या पॅरेनकायमाचं मुख्य काम आहे. म्हणजे हा वनस्पतींचा सर्वात प्रायमरी स्टोरेज विभागच आहे असं समजा. आणि या स्लाइडमधली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हा साधा पॅरेनकायमा गरजेनुसार स्वतःमध्ये कसे अद्भुत बदल घडवून आणतो ते पहा. जेव्हा याला पानांमध्ये प्रकाश संश्लेषण करायचं असतं तेव्हा तो स्वतःमध्ये क्लोरोफिल घेतो आणि क्लोरेनकायमा बनतो. आणि जेव्हा एखाद्या जलीय वनस्पतीला पाण्यावर तरंगायचं असतं ना, तेव्हा तो स्वतःमध्ये चक्क हवेच्या मोठ्या पोकळ्या निर्माण करून एरेनकायमा बनतो. निसर्गाची ही स्वतःला जुळवून घेण्याची क्षमता खरोखरच थक्क करणारी आहे, नाही का? आता भेटूया दुसऱ्या पात्राला, ते म्हणजे कोलेनकायमा. याला आपण निसर्गाचा जैविक रबर बँड म्हणू शकतो. ही एक जिवंत, यांत्रिक ऊती आहे, जी तरुण खोडांना आणि पानांच्या देठांना विलक्षण लवचिकता देते. तुम्ही पाहिले असेल, जोराचा वारा आला तरी झाडाच्या फांद्या सहसा मोडत नाहीत. का? कारण हा कोलेनकायमा त्यांना वाकण्याची आणि पुन्हा न मोडता मूळ स्थितीत येण्याची लवचिकता देत असतो. यातल्या पेशींच्या कोपऱ्यांवर सेल्युलोज आणि पेक्टिनमुळे जाडी असते आणि मोकळी जागा जवळजवळ नसतेच. हे डायकॉट वनस्पतींमध्ये आढळतं, पण मोनोकॉट आणि मुळांमध्ये मात्र हे नसतं. आणि आता तिसरं पात्र, जे अगदीच वेगळं आहे, स्क्लेरेनकायमा. याला जैविक कॉन्क्रीट म्हणणं अगदी योग्य ठरेल. आधीच्या 2 जिवंत ऊतींपेक्षा अगदी उलट ही ऊती पूर्ण वाढ झाल्यावर चक्क मृत होते. यांच्यात अजिबात मोकळी जागा नसते, पेशी पूर्णपणे घट्ट जोडलेले असतात आणि त्यात प्रोटोप्लाझम नसतो. बाह्य संकटांपासून वनस्पतीचं रक्षण करण्यासाठी आवश्यक असणारा अत्यंत कठीण आणि भक्कमपणा देण्याचं काम ही मृत ऊती करते. पण या स्क्लेरेनकायमामध्ये एवढी प्रचंड ताकद येते तरी कुठून? त्याचं रहस्य आहे लिग्निन. लिग्निन हे एका अत्यंत शक्तिशाली, जलरोधक रासायनिक गोंदासारखं काम करतं. जसं एखादी मोठी इमारत उभी करताना तिला मजबूती देण्यासाठी आपण सिमेंट वापरतो ना, अगदी तसंच हे लिग्निन पेशींच्या भिंतींना अत्यंत जाड आणि टणक बनवतं, ज्यामुळे वनस्पतीला तिची अभेद्य आणि मजबूत संरचना मिळते. आणि हे उत्कृष्टपणे स्पष्ट करतं की वनस्पतींना लवचिकता आणि कडकपणा या दोन्हींची कशी आणि किती आवश्यकता असते. एकीकडे कोलेनकायमा आहे, जो वेलींना आधार देतो आणि त्यांना न तुटता वाकायला मदत करतो. तर दुसरीकडे स्क्लेरेनकायमा आहे, जो अक्रोडच्या कवचासारखा एकदम कठीणपणा देतो. या दोन्हीचा अचूक समतोलच वनस्पतींना जिवंत आणि सुरक्षित ठेवतो. विभाग 3. रचनात्मक विभागांचे मॅपिंग.
खोडाच्या आतील स्ट्रक्चरल ब्लूप्रिंट. आता पुढे जाऊया आणि पाहूया हे सगळं कसं उभारलं जातं. हे सर्व जैविक ब्लॉक्स वनस्पतीमध्ये नेमकं कुठे असतात ते पण बाहेरून आतल्या बाजूने समजून घेऊया. सर्वात बाहेर हायपोडर्मिस असतो, जो बाह्यत्वचेच्या अगदी लगेच खाली असतो. त्याच्या आत कॉर्टेक्स हा मोठा भाग असतो, जो बहुतांश पॅरेनकायमाचा बनलेला असतो. त्यानंतर एंडोडर्मिस आणि पेरिसायकल येतात, जे मुळांच्या वाढीसाठी आणि संरक्षणासाठी महत्त्वाचे असतात. आणि अगदी मध्यभागी असतो पेथ आणि मज्जाकिरणे, जो वनस्पतीचा मध्यवर्ती गाभा आहे, जिथे पोषक तत्वांचा साठा होतो. ही खरोखरच एक अतिशय अचूक आणि शिस्तबद्ध मांडणी आहे. आता या रचनेतली एक अतिशय भारी गोष्ट सांगतो. वनस्पती स्वतःच्या आतील पाण्याचा दाब कसा नियंत्रित ठेवते हे ऐकून खरोखरच थक्क व्हायला होतं. कॅस्पेरियल स्ट्रिप नावाची एक मेणासारखी सुबेरिनची जलरोधक पट्टी एंडोडर्मिसमध्ये असते. ती वनस्पतीमध्ये एका सुरक्षित वॉटर वॉल्व्हसारखी काम करते आणि नेमकं किती पाणी आणि क्षार संवहनित सिलेंडरमध्ये आत जाऊ द्यायचे हे ठरवते. नैसर्गिक अभियांत्रिकीचा हा एक उत्तम नमुना आहे. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हा पुढचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. डायकॉट आणि मोनोकॉट वनस्पतींची रचना एकदम वेगळी असते. डायकॉट खोडामध्ये कॉर्टेक्स, हायपोडर्मिस आणि पिथ असे अतिशय स्पष्ट आणि वेगवेगळे विभाग असतात. पण मोनोकॉट खोडामध्ये मात्र असे कुठलेही स्पष्ट विभाग नसतात बरं का. तिथे ग्राउंड टिश्यूची एक सलग गर्दी असते आणि त्यात संवहनी बंडल्स सगळीकडे विखुरलेले असतात. हा भेद कायम लक्षात ठेवा. विभाग 4. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे. अभ्यासातून घेतलेले अत्यंत महत्त्वाचे निष्कर्ष. आणि इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही एक अतिशय पक्की खुणगाठ बांधून ठेवा. जर परीक्षेत कधी असा थेट प्रश्न आला की कोणत्या वनस्पतीच्या उतीमध्ये पूर्ण वाढ झाल्यावर न्यूक्लियस आणि प्रोटोप्लाझम नसतो, म्हणजेच ती मृत असते, तर तिथे अजिबात संभ्रम ठेवू नका. डोळे झाकून उत्तर लिहा. स्क्लेरेनकायमा हा एक अतिशय खात्रीशीर आणि हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे. बरं, हे सगळं केवळ पुस्तकात नाही तर आपण आपल्या रोजच्या जीवनातही अनुभवत असतो. नारळाची ती कडक शेंडी किंवा ताग आणि भांग तुम्ही पाहिलं असेलच. हे सगळं पूर्णपणे ह्या मृत तंतूंचेच म्हणजेच स्क्लेरेनकायमाच्या पेशींनी बनलेलं असतं. किंवा जेव्हा आपण चिक्कू, ज्याला सपोटा म्हणतो, किंवा पेरू खातो, तेव्हा त्यात जो किंचित खरखरीतपणा जाणवतो ना, तो याच कठीण स्क्लेरेड्स म्हणजेच स्टोन सेल्समुळे असतो. विज्ञानाला असं रोजच्या जगण्याशी जोडून पाहिलं की ते किती सोपं होतं नाही का. शेवटी एक विचार करण्यासारखी गोष्ट. जर हा आपला निसर्ग केवळ मृतपेशी आणि नैसर्गिक जलरोधक गोंदाचा वापर करून अशी गगनचुंबी झाडं निर्माण करू शकतो, जी भयानक वादळांमध्ये ताट उभी राहतात, तर या नैसर्गिक ब्ल्यूप्रिंट्स भविष्यातल्या मानवी अभियांत्रिकीला किती प्रचंड प्रेरणा देऊ शकतील. शाश्वत इमारती आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान विकसित करताना ही वास्तुकला नक्कीच आपल्याला मार्गदर्शक ठरू शकते. या अफाट क्षमतेवर नक्की विचार करूया. आजच्या या माहितीपूर्ण सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.